माननीय आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होड्यांच्या स्पर्धा। सांगलीवाडी येथील शंकरघाट येथे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य होड्यांच्या स्पर्धा पार पडल्या। यामध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर वारणामाई बोट क्लब समडोळी यांनी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक कसबे डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज, चतुर्थ क्रमांक रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी, पाचवा क्रमांक युवा शक्ती बोट क्लब यांनी मिळाला। यावेळी प्रमुख पाहुणे मिरजेचे आमदार इंद्रिसबाई नाईकवाडी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला व होड्यांच्या शर्यतीनंतर बक्षीस वितरण समारंभ इंद्रिसबाई नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विष्णू माने, वीरेंद्र थोरात, जितेंद्र हेगडे, सचिन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी सांगली व सांगलीवाडी घाटावर बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरुण मराठा बोट क्लब यांनी प्रथमपासूनच आघाडी घेतली होती व पहिली फीत घेण्याचा मानही त्यांनी पटकावला। या शर्यती त्यांना चुरशीने पाहण्यास मिळाल्या। ड्रोन म्हणा पिंट्या ड्रोन वाला सांग तिकडं रॉयल बुधगाव ग्रामपंचायतीचे सदस्य शुभम कांबळे यांचं या ठिकाणी आगमन। भैया इथे मागी शिंदे राष्ट्रीय पंच मान्यवरांच्या शुभहस्ते वीरेंद्र थोरात यांच्या शुभहस्ते न्यू शानदार होड्यांच्या शर्यतीमध्ये सर्व मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला। या स्पर्धेपूर्वी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथे स्पर्धा झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी भुजवणी, इचलकरंजी, मिरज सर्व मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवून एक नंबरची परंपरा कायम राखलेली आहे। सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे इचलकरंजीमध्ये झालेल्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती झालेल्या स्पर्धेमध्ये सर्व मराठा बोट क्लबने सलग 3 वर्षे प्रथम क्रमांक मिळवून चांदीचे गदाचे मानकरी ठरलेला आहे। आज 7वां निशाण लावलेला आहे पहिल्या क्रमांकाचं। आणि या स्पर्धेतील मानकरी संघ यांचा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। बबलू संधी यांना रोख रक्कम रुपये 9,000, डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज या स्पर्धेतील वितरण या ठिकाणी केलं जात आहे। विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य